नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाची माहिती घेणार आहे. ते म्हणजे जोही आपला सध्या राऊंड वन चालू आहे, या राऊंड वनचा एकंदरीत कट ऑफ वाढेल किंवा कमी होईल याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आणि हे इन्फॉर्मेशन घेत असताना लक्षात घ्या, 2025 च्या कम्पेरेटिव्ह 2026 मध्ये हा कट ऑफ वाढणारच आहे. याची स्पष्टता आपण ज्यावेळेस आपलं रिवाइज नीट झाली होती त्याच वेळेस मी तुम्हाला दिली आहे. तरी पण सर्वात महत्त्वाचा आणि इम्पोर्टंट जो एनालिसिस असतो तो असतो आपला धिस इयर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ॲज वेल ॲज सीट मॅट्रिक्स, यानी की सीट इनटेक किती आहे यावरती हा कट ऑफ अजून थोडासा मूव्हमेंट करत असतो. तर हा ऑल डेटा आपल्याकडे या ठिकाणी आला पण आहे आणि त्यानुसार आपण एक्झॅक्टली कट ऑफ बद्दल प्रिडिक्शन करणार पण आहे. मेनली जेही मी तुम्हाला नीट एक्झामिनेशनच्या नंतर जे प्रिडिक्शन दिलं होतं त्याच प्रिडिक्शन वरती मी आजच्या डेटला या ठिकाणी स्टेबल आहे. कारण या प्रिडिक्शनची अजूनही मला अॅक्युरसी, ज्या दिवशी तुम्हाला मी हा कट ऑफ दिला होता 95% सांगितली होती, सेम ॲज मला याची अॅक्युरसी अजूनही 95% पर्यंतच आहे. कारण या रेंजमध्ये या वर्षीचे कट ऑफ राहणार आहेत. मेनली जेही विद्यार्थी पाहिला आहे की ज्यावेळेस आपण युट्यूब चॅनल म्हणजे आपलं हे मेडिकल साठी नव्यानं आपण ओपन केलेलं चॅनल आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना आपले कंटेंट आवडत आहेत आणि असेच कंटेंट आपण शेवटपर्यंत आपल्या चॅनलवरती ठेवणार आहेत. जेही तुमची एमबीबीएस आहे अथवा तुमचं अगदी बीएससी नर्सिंग आहे, या सर्व प्रोसेस आपण या चॅनलवरती कव्हर करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर खरंच कंटेंट आवडत असतील, हेल्पफुल असतील, तर सबस्क्राईब करा आणि आपल्याला पुढील प्रोसेसमध्ये अपडेट्स पूर्ण आम्ही आमच्या साईडनं मिळवून देणार आहेत. मेनली ज्याही विद्यार्थ्यांना आपल्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे, असेही विद्यार्थी आपले जे काही पॅकेजेस आहेत या पॅकेजेस अकॉर्डिंग या ठिकाणी जॉईन करू शकतात. कारण सध्या पूर्णतः इंजिनिअरिंग आणि आय-आय-टी एन-आय-टी प्रोसेस झाल्यामुळं टोटल स्लॉट या ठिकाणी आपल्याकडे बाकी आहेत. त्या रिमेनिंग स्लॉट मध्ये आम्ही विद्यार्थी नव्याने जॉईन करून घेतात. तर आपल्याला आवडत असेल काउन्सिलिंग तर आपण घेऊ शकतात, की जेणेकरून तुम्हाला पूर्ण हेल्प होणार आहे. महत्वाची गोष्ट आहे, डिस्क्रिप्शन मध्ये ग्रुपच्या लिंक्स पण दिल्या आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायचे आहेत किंवा त्याचे अपडेट्स मिळवायचे तर आपण मिळवू शकतात. मेनली या ठिकाणी जो आपला व्हिडिओचा मेन कंटेंट आहे हा आपला कट ऑफ वाढणार आहे की नाही. तर जेही महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये या ठिकाणी जो मी तुम्हाला एक एक्सपेक्टेड कट ऑफ दिला होता, हाच या ठिकाणी कट ऑफ असणार आहे. यामध्ये तीळ मात्रही चेंज होईल असं मला वाटत नाहीये. दुसरी गोष्ट आहे, यामध्ये जेवढेही नंबर ऑफ आपले जीएमसी कॉलेजेस आहेत, या जीएमसी कॉलेजेसमध्ये जे 2025 मध्ये जे 10 नव्याने कॉलेजेस होते, या कॉलेजचा कट ऑफ, आता कट ऑफ म्हणण्यापेक्षा जो लास्ट इयरचा एसएमएल होता, त्या एसएमएल अनुसारच एसएमएल राहणार आहे. काही कॉलेजेसचा त्या एसएमएल पेक्षा थोडासा 30-40 ने एसएमएल कमी होऊ शकतो. रिझन काय, की जे आपलं गव्हर्नमेंटचं जे नाशिक कॉलेज आहे, नाशिकचं, या ठिकाणी जो सीट इन्क्रीज झाल्यात आपल्या लास्ट इयर जर पाहिलं असं या ठिकाणी ओन्ली 50 सीट्स या ठिकाणी होतात. बट या 50 वरून आपल्या टोटल या ठिकाणी 100 सीट झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी 50 सीट या ठिकाणी इन्क्रीज झाल्यात. तर त्यामुळं जे काही अदर आहेत, गोंदिया असेल, त्यानंतर गडचिरोली असेल, या जे थोडेसे आउटसाइड विदर्भातले किंवा थोडंसं आपण पाहू शकतो की टियर 1 सिटी सोडून, टियर 2 सिटी सोडून, टियर 3 च्या ज्या सिटीमध्ये येणारे एमबीबीएस कॉलेजेस आहेत, यामध्ये लास्ट इयरच्या कम्पेरेटिव्ह एसएमएल या ठिकाणी कमी असणार आहे. पण जे टियर 1 च्या सिटीज आहेत, या टियर 1 च्या सिटीमध्ये जो लास्ट इयरचा एसएमएल होता, या एसएमएल एवढाच एसएमएल राहील किंवा 10 किंवा 20 ने आणखी वाढ सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. मेन रिझन तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केलं. दुसरी गोष्ट आहे, आता आपण या ठिकाणी जो एक एसएमएल इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल, एक अनालिसिस कशावर असतं, हे नंबर ऑफ सीट्स अवेलेबल किती आहेत यावरती आहे. त्याच्यामुळं फर्स्ट आपण समजून घ्या की यावर्षी किती कॉलेजेसमध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग कॉलेज आहेत, पण या एक्झिस्टिंग कॉलेजमध्ये सीट वाढल्यात का किंवा आहे त्याच्यातनं सीट कमी झाल्यात का, त्याच्यावरूनच आपल्याला कट ऑफ आणखी क्लिअरिटी देऊ शकतो. तर मेनली गव्हर्नमेंटमध्ये 50 सीटची वाढ झाली आहे. त्यानंतर जे काही आपलं आपलं जे काही नाशिकचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे, या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये लास्ट इयरला 120 सीट्स होत्या. तर 120 सीट्सच्या यावर्षी जर आपण पाहिलं असता, या सीट झाल्या 150, म्हणजे अगदीच या ठिकाणी 30 सीट्सची या ठिकाणी वाढ झाली आहे. सेम ॲज आपलं जे काही सोलापूरचं अश्विनी मेडिकल कॉलेज होतं, लास्ट इयरला 100 सीट्स होत्या, पण यावर्षी झाल्यात आपल्या 150 सीट्स, म्हणजे आपल्या ऑलमोस्ट 50 सीट या ठिकाणी वाढ झाली. लास्ट इयरलाच या ठिकाणी आपण पाहिलं असता 50 सीट होत्या औरंगाबादच्या दमानिया कॉलेजचे,
तर या ठिकाणी या सीट्स आपल्या 50 वरून डायरेक्टली 100 सीट्स म्हणजे खूप मोठी वाढ या ठिकाणी झालेली आपणास दिसून येईल. जर आपण याचं ओव्हरऑल कॅल्क्युलेशन जर केलं 100 प्लस 51, 51, 50, 200 आणि 230 सीट्स म्हणजे ओव्हरऑल या ठिकाणी 230 सीट्स या ठिकाणी वाढ झालेली आहे. ठीक आहे. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की थोडासा या ठिकाणी या कॉलेजच्या कट ऑफ मध्ये रिलीफ भेटेल किंवा एसएमएल रँक मध्ये आपल्याला थोडासा रिलीफ भेटू शकतो. ठीक आहे. कारण ओव्हरऑल सीट्स पेक्षा ऑलरेडी एक्झिस्टिंग कॉलेजमध्ये किती सीट वाढल्यात याबद्दल आपण डिटेल घेतली. मेन आहे की ऑलरेडी एक्झिस्टिंग नंतर यावर्षी काही नव्याने सीट्स वाढ झाल्यात का? त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेऊया की या ठिकाणी पाहू शकतो आपण एसएमटी एसएमटी हे या ठिकाणी न्यू कॉलेज आहे. यामध्ये आपल्याला टोटली 100 सीट्स या ठिकाणी वाढ झालेली दिसून येईल. त्यानंतर अकोल्याचं मालती मेडिकल कॉलेज आहे. या ठिकाणी 50 सीट्सची या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. नंतर एसटीएस जे काही कॉलेजेस आहे यामध्ये आपल्याला 150 सीट्सची या ठिकाणी वाढ झालेली दिसून येते. या जरी आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट सीट केला तर 300 सीट येतात आणि आपण अगोदरचे जे पाहिले असतात इन्क्रीज सीट या आहेत आपल्या 230 सीट्स म्हणजे नियर अबाव आपल्याला 530 सीट्स आपल्याला 2026 च्या प्रोसेसमध्ये वाढ झालेल्या दिसून येत आहेत. ठीक आहे. हे वाढ झाल्यात पण 2026 मध्ये एक ड्रॉबॅक पण या ठिकाणी क्रिएट झालाय. बरेच असे काही सेमी गव्हर्नमेंट म्हणजे अगदी एक चांगल्या दर्जाचे किंवा असंही म्हणू शकतात की सेमी गव्हर्नमेंट मध्ये टॉप रँक होल्ड करणारे काही कॉलेजेस होते. हे कॉलेजेस आपल्या या प्रोसेसमध्ये निघून गेले आहेत किंवा जो फर्स्ट राऊंडचा सीट मॅट्रिक्स आहे या सीट मॅट्रिक्स मध्ये हे कॉलेज सध्या आपल्याला दिसत नाहीये. जर आपण पाहिलं असता विखे पाटील आहे, त्यानंतर सिंहगड नवले कॉलेज आहे आणि त्यानंतर एनकेपी साळवे आहे. तर या दोन कॉलेजचा विचार जर केला तर हा सगळ्यात हायेस्ट इनटेक असणारे कॉलेजेस आपण विचार जर केला तर आहेत. यामध्ये 200 प्लस 200 400 प्लस 150 नाही म्हटलं तर आपल्या या ठिकाणी 550 सीट्स या ठिकाणी या कॉलेजच्या निघून गेल्या आहेत. म्हणजे जेवढ्या वाढल्या तेवढ्या सीट कमी झाल्या. तर इज इक्वलंट जर आपण विचार केला तर जोही लास्ट इयरचा एसएमएल होता त्यापेक्षा थोडासा जास्त एसएमएल असू शकतो. गव्हर्नमेंट कॉलेजचा जो लास्ट इयरचा एसएमएल होता त्यामध्ये काही फरक पडेल असं वाटत नाही. उलट थोडंसं एक रिलॅक्सेशन आपल्याला या गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. पण जे काही सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस होते या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ डेफिनेटली या ठिकाणी हाय साईडला किंवा अप्पर साईडला जाणार आहे. हे खूप महत्वाचं आहे कारण आपण जीएमसीचा जर विचार केला जीएमसी नियर बाय या ठिकाणी 10% फ्लक्च्युएशन येईल, जास्त काही येणार नाहीये. पण जर आपण सेमीचा विचार केला तर यामध्ये नियर बाय 30% ने या ठिकाणी कट ऑफ वाढू शकेल. जे लास्ट इयरचे कॉलेजेस होते आणि या वर्षीच्या कॉलेजमध्ये आपण जर कंपॅरिझन केलं तर. तर ओव्हरऑल जर आपण पाहिलं असता यावर्षी ओनली सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा कट ऑफ मध्ये या ठिकाणी मार्जिनल डिफरन्स आपल्याला जाणवतील. जस्ट एक माझं अनालिसिस आहे. अनालिसिस कशासाठी? कारण जेही आपण सध्या कॅप राऊंड 1 ची चॉईस फिलिंग करत आहात या चॉईस फिलिंग मध्ये विद्यार्थ्याला आपण जे काही पेडचे विद्यार्थी त्यांना ऑलरेडी लिस्ट प्रोव्हाइड केले आहेत पण जे काही या ठिकाणी बरेच विद्यार्थी युट्यूबला फॉलो करतात अशा विद्यार्थ्याचे कुठं लॉस होऊ नये याकरिता मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. तरी सुद्धा मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो युट्यूब हा आपला साइड बाय या ठिकाणी वे असेल आणि प्रत्येक गोष्ट आपण सीईटी सेलच्या रूल्स अँड रेग्युलेशनला फॉलो करूनच आपल्याला करायची आहे. कारण महत्वाची गोष्ट आहे कारण ते रूल्स अँड रेग्युलेशन आम्ही मेन्शन करतो पण बोलताना एखादा रूल विसरू शकतो किंवा फ्लो मध्ये चुकीची माहिती जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शन देतो की आपण व्हिडिओचा आधार घ्या आणि आधार घेऊन ऍज पर जे काही जी आर आहे या जी आर अनुसार रूल फॉलो करा. आम्ही 100% करेक्ट सांगतो पण कधी कधी विदाउट स्क्रिप्ट बोलणं हा फरक वेगळा असतो आणि स्क्रिप्टेड बोलणं हा फरक वेगळा असतो. कारण मी नेहमी तुम्हाला जे सांगतो जे मी अनालाइज करतो ते डेटा तुम्हाला एक्सप्लेन करत असतो. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात की जोही आपला चॉईस फिलिंग बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिली पण काही असे चॉईसेस आहेत ते आपल्याला अवॉइड करायचे त्याबद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन